सलग 25 हेक्टरच्या वर जमीन लागते. त्यांचं अद्याप उत्तर आलेलं नाही आहे, पण आपल्या प्रश्नाला अनुषंगाने मी एक स्मरणपत्र त्यांना एक परत पाठवण्याची विनंती करतो. तसेच आपली दुसरी मागणी होती की तिथं रोजगार तर 100% तो फिजिबल वायबल सर्व काही तिथे चांगलं आहे एरिया MIDCच्या संदर्भात. आणि ऊसतोड कामगाराचा विषय तुम्ही काढला तर ऊसतोड कामगार असेल, वीटभट्टीवर जाणार असेल, तिथे जर MIDCची स्थापना झाली तर तो रोजगार तिथे उपलब्ध होईल अशी आपली मागणी आहे. आणि शासन या मागणीवर आपण शासन व MIDC व उद्योग विभाग हा आपल्याशी पॉझिटिव्ह आहे. तिथे आपण हा स्मरणपत्र 5 दिवसाच्या आत काढायला लावू. तिथे अभिजित वंजारी मुळात उत्तरावर हरकत आहे. MIDC ॲक्ट आपला 1961 मध्ये निर्माण झाला. जालना जिल्ह्यातला मंठा तालुका 1992 रोजी अस्तित्वात आला आणि तेव्हापासून सातत्याने तिथल्या जनतेची मागणी आहे की औद्योगिक वसाहत या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आता या ठिकाणी जे 3 नंबरचं जे उत्तर दिलेलं आहे की हा जो काही विलंब झालेला आहे त्या विलंबाचे कारण काय असा प्रश्नकर्त्याचा प्रश्न आहे. याच्यावर उत्तर दिलेलं आहे की प्रश्न उद्भवत नाही. गेल्या अनेक वर्षापासून 34 वर्षापासून सातत्याने त्या ठिकाणी औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी म्हणून जनतेची मागणी असताना सुद्धा अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. आणि आता मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं की तहसीलदाराला गेल्या कित्येक वर्षापूर्वी यांनी पत्र दिलं होतं की तुमच्याकडे 25 हेक्टर सलग जमीन त्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे का. त्याचं उत्तर देण्याची तसदी सुद्धा तहसीलदारांनी घेतली नाही. म्हणजे प्रशासन कशा पद्धतीचं काम करताय. मग या कारणास्तव त्या तहसीलदाराला आपण निलंबित करणार का हा आमचा प्रश्न आहे. आणि जी प्रश्नकर्त्याची मागणी आहे की मंठा तालुक्यामध्ये ताबडतोब औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे, ती निर्माण करण्यासाठी आपण कालबद्ध त्या ठिकाणी घोषणा करणार का. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी मांडलेला मुद्दा की परतूर इथे मान्य आहे आपल्याला फार विलंब झालेला आहे, पण मी पत्राचा उल्लेख केलेला आहे तर 9/1/2025 म्हणजे 1 वर्षापूर्वीचा आहे. 1 वर्ष पण हा लांब कालावधी आहे. पण आम्ही जो आता स्मरणपत्र काढू त्याच्यात काल आहे म्हणजे आपण 15 दिवसाच्या आत त्यांना उत्तर मागू. आणि मंत्री महोदय नाही ठीक आहे, नाही ठीक आहे साहेब ठीक आहे, तुमचं उत्तर स्पष्ट करून देतो की आपण आज त्याच्यावर निर्णय घेऊ, कुठला तरी निर्णय आपल्याला देऊ आणि पटलावर ठेवण्यात येईल ते पण उत्तर. प्रवीण दरेकर.